नमस्कार मुलांनो, आज आपण युनिट 2 मधल्या एका नव्या चॅप्टरला सुरुवात करत आहोत आणि आपल्या चॅप्टरचं नाव आहे 2.6 ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड. आता आपल्याला मुलांनो गेमद्वारे काय करायचं आहे, प्रश्नांची उत्तरं सॉल्व्ह करायची आहे आणि तुम्हाला माहिती आहे की गेमद्वारे खेळलं की आपल्या लक्षात पण राहतं आणि आपल्याला छान मज्जा पण येते. तर बघा, आपण गेमद्वारे प्रश्न सॉल्व्ह करूया. इथे 5 प्रकारची गेम आहेत. सांगा पाहू, मी कुठलं हे करू गेम? तर बघा, आपण ऑलमोस्ट सगळे गेम खेळलेले आहोत. आपण आज गिटारवाला गेम खेळूया. तर बघा, आपल्याला काय करायचंय, हे जे ऑप्शन दिलेले आहेत रेड, ब्लू, ग्रीन आणि येलो आणि त्याच रंगाचे काय आहेत, गिटार पण आपल्याला त्याच रंगाचे आहेत. जर आपण योग्य उत्तर असेल ऑप्शनचा त्याला जर प्रेस करेल तर काय होईल, आपण गिटार वाजवायला शिकू. म्हणजे हा मुलगा गिटार वाजवेल. जर आपण चुकीचं लिहिलं तर त्याला गिटार वाजवायला मिळणार नाही. तर आपल्याला काय करायचंय, प्रश्नांची उत्तरं देऊन त्याच्या हातात आपल्याला गिटार मिळवून द्यायचं आहे. तर बघा, पहिला प्रश्न आहे आणि 4 ऑप्शन्स आहेत आपल्याला. पहिला प्रश्न काय आहे? सी-व्ही रामन अनाउन्स द रामन इफेक्ट इन. म्हणजे सी-व्ही रामन यांनी रामन इफेक्ट हे संशोधन केलं होतं. तर ते त्यांनी कोणत्या वर्षी अनाउन्स केलं होतं? म्हणजे लोकांसमोर कोणत्या वर्षी प्रदर्शित केलं होतं? 1928 म्हणजे 1928 ला का? 1922 म्हणजे 1922 ला का? 1930 की 1925? तर कोणत्या वर्षी त्यांनी अनाउन्स केलं होतं मुलांनो? योग्य उत्तर काय आहे? सांगा. बरोबर. तुम्ही सांगितलेलं उत्तर अगदी बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला पाठ झालेलं दिसतंय. आपलं प्रकरण चांगल्या प्रकारे आपण अभ्यासलेलं आहे. तर 1928 हे रेड रंगाने दिलेलं आहे. म्हणून आपण रेड रंगाच्या गिटारला प्रेस करू. बघा, त्या मुलाला ते गिटार वाजवायला मिळालं म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. आता बघा, प्रश्न दुसरा आहे. डॉक्टर रामन डिस्कव्हर्ड दॅट मृदंगम अँड तबला प्रोड्यूस मोर मेलोडियस साउंड्स दॅन एनी अदर इन्स्ट्रुमेंट. आता डॉक्टर रामननी हे सिद्ध करून दाखवलं. डिस्कवर्ड म्हणजे डॉक्टर रामन यांनी शोधून काढलं दॅट मृदंगम आणि तबला. तर बघा, मृदंगम आणि तबला हे काय आहेत? वाद्य आहेत मुलं. मृदंग आणि हा जो तबला आहे हे वाद्य आहेत. प्रोड्यूस मोर मेलोडियस साउंड दॅन एनी अदर इन्स्ट्रुमेंट. तर त्यांनी हे शोधून काढलं की मृदंग आणि तबला आहे ते इतर वाद्यापेक्षा काय असतात, त्यांचा खूप मधुर आवाज असतो, त्यांचा मेलोडियस असा आवाज असतो. तर तर ते कुठले इन्स्ट्रुमेंट आहेत? त्या इन्स्ट्रुमेंटला कुठले इन्स्ट्रुमेंट म्हणतात? त्यांना पर्क्युशन. पर्क्युशन म्हणजेच काय मुलांनो? तालवाद्य. जे वाजवतो आपण असे धप करून किंवा बाकीचं ज्याच्यातून तालसूर निर्माण होतात, ते पर्क्युशन म्हणजे वाद्य. ड्रम म्हणजे आपल्याला असं ड्रम ठेवलं असते, असं जे वाजवायचं असते ते वाद्य आहे. ड्रम आहे म्युझिकमधलं. मग विंड म्हणजे हवेद्वारे, जसं फ्लूट वगैरे किंवा बासरी वाजवतो ते हवेद्वारे वाजवतो ना फ्लूट. म्हणजे असं फुंकतो आणि त्याच्यातून साउंड येतो. तर विंडद्वारे की स्ट्रिंग म्हणजे तुम्ही गिटारला किंवा व्हायोलिनला बघा, स्ट्रिंग असतात म्हणजे तारं असतात. त्यांना तुम्ही असं वाजवलं किंवा त्याच्याला छेडलं असतं तर त्याच्यातून असा सुंदर असा मधुर आवाज येतो, स्वर निर्माण होतात. तर आपल्याला इथे विचारलेला आहे, काय आहे प्रश्न? डॉक्टर रामन डिस्कवर्ड दॅट मृदंगम अँड तबला प्रोड्यूस मोर मेलोडियस साउंड्स दॅन एनी अदर इन्स्ट्रुमेंट. म्हणजे त्यांनी जे डॉक्टर रामन यांनी शोधून काढलं, डिस्कव्हर केलं की मृदंग आणि तबला हे इतर इन्स्ट्रुमेंटपेक्षा म्हणजे वाद्यापेक्षा काय आहे, सगळ्यात मेलोडियस जर साउंड असेल तो मृदंगाचा आहे आणि तो तबल्याचा आहे. तर ते कोणते इन्स्ट्रुमेंट होते? तर काय येईल मुलांना? बघा, ड्रम, विंड, स्ट्रिंग हे इंडिव्हिज्युअल झाले. पण पर्क्युशन म्हणजेच काय? याचा अर्थ याच्यात सगळे तालवाद्य आले. म्हणजे थाप मारतो ते, वाजवतो ते. तर काय येईल याचं जे योग्य उत्तर आहे साउंड्स अँड एनी अदर पर्क्युशन म्हणजे तालवाद्य. जे सगळे तालवाद्य आहेत त्या तालवाद्यामध्ये मृदंगम आणि तबला काय आहे, त्याचाच सगळ्यात मधुर आवाज आहे. जसं व्हायोलिन असेल, गिटार असेल, बासरी असेल, हे जे सगळे इन्स्ट्रुमेंट आहे पण सगळ्यात मधुर असा आवाज आहे तो मृदंग आणि तबला. तर हे त्यांनी फाइंड आउट केलं. कशातून? पर्क्युशन म्हणजे इतर इन्स्ट्रुमेंटपेक्षा, इतर तालवाद्यापेक्षा तबला आणि मृदंग यांचा आवाज काय असतो? सगळ्यात मधुर असतो. म्हणून आपलं जे उत्तर काय आहे ते काय आहे? पर्क्युशन. पर्क्युशन बघा, रेड रंगाने दिलेलं आहे. म्हणून आपण इथे रेड रंगाचा गिटार क्लिक करूया. बघा, याला गिटार वाजवायला मिळालं आणि आपलं उत्तर काय आहे? हे अगदी बरोबर आहे. आता बघा, तिसरा प्रश्न आहे, व्हॉट इज ऑप्टिक्स? ऑप्टिक्स म्हणजे काय? तर ऑप्टिक्सचा अर्थ काय असतो मुलांनो? तो प्रकाशासंबंधी काय असतो? संबंधित असतो. तर व्हॉट इज ऑप्टिक्स? आता ऑप्टिक्स म्हणजेच काय? तर पहिला आहे द सायन्स ऑफ मेटलर्जी. आता मेटल आलं म्हणजे काय आलं? ते धातू. मेटलर्जी म्हणजे धातूविषयी जे असते, जसं म्हणजे तांबे, गोल्ड हे काय आहेत? धातू आहेत. त्याला आपण इंग्रजीमध्ये मेटल म्हणतो आणि त्याच्या शास्त्राला काय म्हणू आपण? मेटलर्जी.
तर इथे ऑप्टिक्स म्हणजे काय? ऑप्टिक्सचा अर्थ काय होतो? पहिला ऑप्शन आहे द सायन्स ऑफ मेटलर्जी, म्हणजे तो धातूविषयी शास्त्र आहे का? दुसरा आहे द सायन्स ऑफ नेचर, म्हणजे ऑप्टिक्स म्हणजे निसर्गाविषयी ते आहे का? त्याचा अर्थ तसा होतो का? आणि तिसरा आहे द सायन्स ऑफ लाईट, म्हणजे प्रकाशाविषयी शास्त्र आहे का? आणि मग चौथा आहे द सायन्स ऑफ ॲस्ट्रॉनॉमी. ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे अवकाशाविषयी आहे का? तर आपण ऑप्टिक्स हे म्हणजे ऑप्टिक्स प्रकाशाविषयी शास्त्र आहे. तर ऑब्व्हियसली तो धातूविषयी तर रिलेटेड नाहीच, नेचरविषयी पण नाही आहे आणि मग बद्दल पण नाही आहे. मग काय येईल? द सायन्स ऑफ लाईट, प्रकाश. ऑप्टिक्स म्हणजे पण प्रकाश आणि लाईट म्हणजे पण प्रकाश. तर ऑप्टिक्स म्हणजे काय आहे? द सायन्स ऑफ लाईट, म्हणजे प्रकाशाविषयीचे जे शास्त्र आहे त्याला ऑप्टिक्स म्हणतात. तर बघा द सायन्स ऑफ लाईट हे योग्य उत्तर आहे. आणि हे कुठल्या रंगाने दिलेलं आहे आपल्याला? ग्रीन रंगाने. म्हणून आपण ग्रीन रंगाचा गिटार क्लिक करूया. बघा, आपलं उत्तर अगदी बरोबर आहे आणि त्या मुलाला गिटार वाजवायला मिळालेला आहे ग्रीन रंगाचा. आता चौथा प्रश्न बघा. रामन वॉन अ नोबेल प्राइज फॉर 1930, म्हणजे डॉक्टर सी.व्ही. रामन आहे यांना नोबेल प्राइज मिळालं होतं कोणत्या वर्षी? इन 1930 मध्ये, 1930 मध्ये. तर ते कशाबद्दल मिळालं होतं? कुठल्या विषयाच्या योगदानाबद्दल मिळालं होतं? बायोलॉजी, जीवशास्त्राबद्दल का? केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्राविषयी का? मॅथ म्हणजे गणिताविषयी की फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्राविषयी? तर त्यांना 1930 मध्ये कुठल्या विषयी मिळालं होतं? तर सांगा. बरोबर आहे तुमचं मुलांनो. रामन वॉन अ नोबेल प्राइज फॉर अ फिजिक्स, म्हणजे त्यांना फिजिक्स भौतिकशास्त्रात हे नोबेल प्राइज मिळालं होतं. बघा, तर हे येलो रंगाने आहे. तर जर आपलं उत्तर बरोबर असेल तर या मुलांना येलो रंगाची गिटार वाजवायला मिळेल. तर बघूया. बघा मुलांनो, आपलं उत्तर काय आहे? अगदी बरोबर आहे. आता बघा 5वा आहे, हाऊ आर ग्रेट सायंटिफिक माइंड्स. आता हाऊ आर ग्रेट सायंटिफिक माइंड्स, म्हणजे जे थोर वैज्ञानिकाचे जे माइंड्स असतात, म्हणजे त्यांचं जे डोकं असते ते कसं असतं? आर क्युरियस, म्हणजे ते जिज्ञासू असतात का? हो, ते असतात जिज्ञासू वगैरे. आर रेस्टलेस विथ क्वेश्चन, म्हणजे रेस्टलेस म्हणजे काय असते? कधीही न थकता. आर रेस्टलेस विथ क्वेश्चन, म्हणजे त्यांच्या त्यांच्या मनात नेहमी न थकता असे प्रश्न येत असतात का? नेहमी विचार चालू असतात का? मग आहे आर लाइक अ फ्री बर्ड, म्हणजे ते अशा मोकळ्या पक्ष्यासारखे असतात का? आर फिल्ड विथ अ फिअर, म्हणजे ते असं भीतीने असतात का? तर याचं उत्तर काय आहे? हाऊ आर द ग्रेट सायंटिफिक, ते हे 2 तर त्याचे उत्तर नाहीच आहेत. आणि अकॉर्डिंग टू आपल्याच प्रकरणानुसार हाऊ आर ग्रेट सायंटिफिक माइंड्स, तर अशा महान लोकांचे, अशा थोर लोकांचे जे माइंड्स असतात ते काय असतात? आर रेस्टलेस विथ क्वेश्चन, म्हणजे कधीही न थकता त्यांच्या डोक्यात काय पडत असतात? प्रश्न पडत असतात. तर हे ब्ल्यू रंगाने दिलेलं आहे आणि आपले उत्तर आर रेस्टलेस विथ क्वेश्चन आहे. म्हणून आपण ब्ल्यू रंगाच्या गिटारला क्लिक करूया. बघा, आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. अशा प्रकारे मुलांनो, आपण 5ही जे प्रश्न आहे ती खेळाच्या माध्यमातून काय केलेली आहेत? सॉल्व्ह केलेली आहेत आणि आय होप तुम्हाला पण हे गिटारच्या गेममध्ये खूप मज्जा आली असेल. तर आपण पुढच्या ॲक्टिव्हिटीकडे वळूया. बघा, पुढची ॲक्टिव्हिटी काय आहे? आपल्याला टेस्ट घ्यायची आहे. जे आपण एक्सप्लेनेशन घेतलं होतं, परत ॲक्टिव्हिटीद्वारे काही प्रश्न सोडवली होती आणि गेमद्वारे पण अभ्यासलं होतं. तर ते आता तुम्हाला काय टेस्टद्वारे सोडवायचं आहे. आपल्याला इथे वेळ दिलेली आहे आणि कमी वेळेत आपल्याला पटकन सोडवता आलं पाहिजे. आपल्याला ऑप्शन आहेत. बघा, पहिला आहे रामन वॉन अ नोबेल प्राइज फॉर डॅश इन 1930. रामन यांना 1930 मध्ये नोबेल प्राइज मिळाला होता. तर कशाविषयी? बायोलॉजी, मॅथ, केमिस्ट्री की फिजिक्स, कुठल्या विषयासाठी मिळाला होता मुलांनो? तर त्यांना फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्रात मिळालं होतं. म्हणून उत्तर आहे फिजिक्स. आता दुसरा प्रश्न बघा. सी.व्ही. रामन अनाउन्स द रामन इफेक्ट इन. आता सी.व्ही. रामन यांनी रामन इफेक्ट हा संशोधन केलं आणि त्यांनी कोणत्या वर्षी लोकांसमोर अनाउन्स केलं? तर बघा, 1928, 1930, 1922 की 1925, कोणत्या वर्षी अनाउन्स केलं मुलांनो? सांगा. बरोबर आहे. तर त्यांनी 1928 ला काय केलं? रामन इफेक्ट हा जो संशोधन आहे हा अनाउन्स केला. तिसरा प्रश्न आहे, व्हॉट इज ऑप्टिक्स? ऑप्टिक्स म्हणजे प्रकाश. तर प्रकाश म्हणजे काय आहे? त्याचं पर्टिक्युलर मीनिंग काय आहे? द सायन्स ऑफ मेटलर्जी, म्हणजे ते मेटल विषयी अभ्यास आहे का? धातुशास्त्राविषयी? द सायन्स ऑफ लाईट की सायन्सच्या लाईट प्रकाशाच्या विज्ञानाबाबत आहे? द सायन्स ऑफ नेचर निसर्गाच्या विज्ञानाबद्दल आहे? की द सायन्स ऑफ ॲस्ट्रॉनॉमी की अवकाशाबद्दल आहे? ते काय आहे? व्हॉट इज ऑप्टिक्स म्हणजे काय? प्रकाश. तर डेफिनेटली ते द सायन्स ऑफ लाईट हे काय आहे? त्याच्या विज्ञानाविषयी आहे, म्हणजे प्रकाशाच्या विज्ञानाविषयी ते आहे.
आता चौथा प्रश्न आहे, हाऊ आर ग्रेट सायंटिफिक माइंड्स? म्हणजे थोर महान व्यक्ती जे सायंटिस्ट असतात तर त्यांचे माइंड किंवा त्यांचं डोकं कसं असतं? कसं असतं? आर क्युरियस, जिज्ञासू असतं. आर लाइक अ फ्री बर्ड, मोकळ्या असं स्वतंत्र पक्षाप्रमाणे असतं. आर रेस्टलेस विथ क्वेश्चन, रेस्टलेस म्हणजे त्यांच्या न थकता प्रश्न पडलेली असतात डोक्यात. आर फिल्ड विथ फिअर, की नेहमी घाबरून असतात. तर काय आहे उत्तर आपलं? आर रेस्टलेस विथ क्वेश्चन, म्हणजे कधीही न थकता असे अराईज होतात त्यांच्या डोक्यात, क्विक क्वेश्चन अराईज होतात. 5वा प्रश्न आहे बघा, डॉक्टर रामन डिस्कवर्ड दॅट मृदंगम अँड तबला प्रोड्यूस मोर मेलोडियस साऊंड दॅन एनी अदर इन्स्ट्रुमेंट. इथे म्हटलंय की डॉक्टर रामन यांनी जे डिस्कवर्ड केलं, शोधून काढलं, काय शोध लावला त्यांनी? मृदंगम आणि तबला ह्या इतर कुठल्याही तालवाद्यापेक्षा काय असतात? जास्त मेलोडियस आहेत, म्हणजे जास्त मधुर आहेत. तर बघा इथे ऑप्शन दिलेला आहे, त्याचा मी तुम्हाला अर्थ समजावून सांगते, नंतर कळेल. परक्युशन म्हणजेच काय? तालवाद्य, जे आपण असं तबला वाजवतो, मृदंग, गिटार वगैरे, तर त्यांना त्या सगळ्या वाद्यांना पर्क्युशन म्हणतात, म्हणजे वाद्य, तालवाद्य. विंड म्हणजे जे हवेद्वारे फ्लूट वगैरे वाजवतो आपण. मग आहे ड्रम, ड्रम आपण असं स्टिकनी वाजवतो. मग आहे स्ट्रिंग, म्हणजे जे गिटार, व्हायोलिनचे जे तार असतात. तर ते कुठलं इन्स्ट्रुमेंट आहे? पर्क्युशन आहे, पर्क्युशन इन्स्ट्रुमेंट आहे, विंड इन्स्ट्रुमेंट आहे, ड्रम इन्स्ट्रुमेंट आहे की स्ट्रिंग? तर काय आहे याचं जे उत्तर आहे ते मुलांनो, ते काय आहे? पर्क्युशन म्हणजे तालवाद्य. तर म्हणजे इतर कुठल्याही तालवाद्यापेक्षा, जसं कुठलंही तालवाद्य असू दे, डफली असू दे, ते बाकीचं फ्ल्यूट असू दे, काहीही असू दे, तर त्या सगळ्या वाद्यांमध्ये त्यांनी शोधून काढलं डॉक्टर रामननी, की मृदंगम आणि तबला हे जास्त मधुर आहेत. त्यांच्यातून जो आवाज निघतो तो जास्त मेलोडियस असतो. तर अशा प्रकारे मुलांनो, आपण ही 5ही प्रश्न सोडवलेली आहेत आणि आपली 5ही जी उत्तर आहेत ती अगदी बरोबर आहेत. तर अशा प्रकारे आपण ट्रेस सॉल्व्ह केलेली आहे आणि तुम्ही पण छान उत्तरं सांगितलेलं आहे. आता आपला शेवटचा प्रश्न आहे, की आपण जे स्पष्टीकरण बघितलं होतं, तर त्याच्यात आहे शेवटचा क्वेशन आन्सर. म्हणजे जी धड्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं आहेत ती आता आपण अभ्यासूया. तर बघा इथे पहिला प्रश्न दिलेला आहे. काय आहे? व्हाय आर द ग्रेट सायंटिफिक माइंड्स रेस्टलेस? म्हणजे जे थोर महान व्यक्ती असतात, त्यांचे जे माइंड किंवा डोके असतात, ते कधीही थकलेली नसतात, म्हणजे रेस्टलेस असतात. ते कधीही आराम करत नाही, रेस्टलेस असतात. म्हणजे त्यांच्या मनात न थांबता असे विचार येत असतात, प्रश्न अराईज होत असतात. म्हणजे असं का बरं होतं? का बरं होत असेल असं? कारण ते रेस्टलेस नसतात. त्यांना असं फाइंड आउट करायचं असतं, की जसं हे घडलं, हे का बरं घडलं? याच्या मागचं कारण काय असेल? हे आपल्याला सारखं-सारखं पाणी दिसते, तर ते खरंच त्याचे प्रतिबिंब आहे, की त्याच्यात अजून काही कुठल्या घटना घडलेल्या आहेत? असं अनेक प्रश्न वैज्ञानिकाच्या मनात काय होतात? अराईज होत असतात. त्यांना कुठे डाग जरी पडलेला असेल आणि त्या मातीची क्वालिटी त्यांना, तर त्याच्यातून ते नवीन-नवीन फाइंड आउट करतात, नवीन-नवीन असे शोध घेतात. तर बघा, व्हाय आर द ग्रेटेस्ट सायंटिफिक माइंड्स रेस्टलेस? म्हणजे जे ग्रेट महान थोर असे वैज्ञानिक आहेत, त्यांचे डोके असे अस्वस्थ असतात, म्हणजे रेस्टलेस असतात, सारखे प्रश्न पडत असतात. तर का? तर त्याचं उत्तर बघूया आपण. ग्रेट सायंटिस्ट माइंड्स आर रेस्टलेस, म्हणजे त्यांची डोके रेस्टलेस असतात, अस्वस्थ असतात. बिकॉज म्हणजे कारण, दे कीप आस्किंग व्हाय डज धिस हॅपन? म्हणजे ते नेहमी प्रश्न विचारत राहतात, की म्हणजे स्वतःच प्रश्न विचारत असतात, की व्हाय डज धिस हॅपन? म्हणजे असं का घडलं? कॅन आय मेक इट बेटर? मी ह्याच्यापेक्षा परत चांगलं करू शकतो का? ऑर म्हणजे किंवा व्हॉट मोर कॅन धिस डू? म्हणजे मी अजून ह्याच्यापेक्षा काय करू शकतो? तर बघा, पहिला प्रश्न पडतो, की असं का बरं घडलेलं असेल? म्हणजे पहिला प्रश्न आहे की नाही? काय आहे? व्हाय डज धिस हॅपन? असं का घडलं? कॅन आय मेक इट बेटर? हे घडलं, मी याच्यात अजून काही चांगलं करू शकतो? हा दुसरा प्रश्न. आणि तिसरा काय आहे? व्हॉट मोर कॅन धिस डू? मी अजून ह्याच्यापेक्षा किती चांगलं म्हणजे करू शकतो? तर हे अशा अराईज त्यांच्या मनात होतात आणि म्हणून त्यांना एखादं असं चेंजेस किंवा अशी गोष्ट दिसली तर त्याच्यावर ते थिंक करतात, प्रश्न पडतात त्यांना आणि त्याच्यावर ते काय करतात? शेवटी रिसर्च करतात. तर काय आहे आपला पहिला प्रश्न आहे, व्हाय आर द ग्रेट सायंटिस्ट माइंड्स रेस्टलेस? म्हणजे त्यांची मनं अस्वस्थ प्रश्नांनी भरलेली का असतात? ग्रेट सायंटिस्ट माइंड्स आर रेस्टलेस बिकॉज दे कीप आस्किंग, म्हणजे ते स्वतःलाच विचारतात, व्हाय डज दिस हॅपन? असं का घडलं? कॅन आय मेक इट बेटर? म्हणजे असं याच्यापेक्षा मी चांगलं करू शकते का? और व्हॉट मोर कॅन दिस डू? मी अजून ह्याच्यात काय करू शकतो? तर हे आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं मुलांनो. आता आपण जो दुसरा प्रश्न आहे त्याच्याकडे वळूया.
अकॉर्डिंग टू रामन व्हॉट आर द क्वालिटीज ऑफ गुड सायंटिस्ट. अकॉर्डिंग म्हणजे अकॉर्डिंग टू रामन म्हणजे रामन यांच्या म्हणण्याप्रमाणे व्हॉट आर द क्वालिटीज ऑफ गुड सायंटिस्ट. जे गुड सायंटिस्ट असतात, गुड म्हणजे एकदम छान असे हुशार जे वैज्ञानिक असतात, तर त्यांच्यात कुठले गुण असतात? कुठले गुण असतात? तर मुलांना जे ग्रेट सायंटिस्ट असतात, ते फक्त म्हणजे साधना त्यांना इक्विपमेंट पाहिजेच असं नाही. तर ते काय असतात, आपल्या सभोवतालच्या वस्तू असतात, नेचर असतो, माती असते, कुठलंही जे असेल आपल्या निसर्गातल्या वस्तू त्याच्यावरती रिसर्च करतात. आणि त्यांचं म्हणणं आहे की जो ग्रेट सायंटिस्ट असतो तो फक्त लॅबोरेटरीमध्ये प्रयोगापुरताच काय आहे, मर्यादित नाही. तर त्याने त्याची जी सीमारेषा आहेत किंवा त्याचं जे विजन आहे, दृष्टी, त्याने आउटर ह्याच्यात पण सर्च करावं. त्याच्या ज्या अवतीभोवती ज्या गोष्टी आहेत, सभोवताली ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत, त्याच्यावर पण काय करावं, फोकस करावं. तर बघूया आपण अकॉर्डिंग टू रामन व्हॉट आर द क्वालिटीज ऑफ गुड सायंटिस्ट. म्हणजे जे थोर महान वैज्ञानिक असतात त्यांच्या क्वालिटीज कुठल्या आहेत? अकॉर्डिंग टू रामन, अ गुड सायंटिस्ट शुड नॉट बी कन्फाइन्ड टू लॅबोरेटरीज टू सॉल्व्ह सायंटिफिक प्रॉब्लेम्स. अकॉर्डिंग टू रामन म्हणजे रामन ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे अ गुड सायंटिस्ट शुड नॉट बी कन्फाइन्ड. कन्फाइन्ड म्हणजे स्वतःला बांधून ठेवणे. एक चांगला जो वैज्ञानिक असतो तो स्वतःला कधीही बांधून ठेवत नाही. कशात? टू लॅबोरेटरीज टू सॉल्व्ह सायंटिफिक प्रॉब्लेम्स. म्हणजे जर तुम्हाला एखादा प्रॉब्लेम किंवा समस्या सोडवायची असेल, तर तो फक्त सायंटिफिक प्रॉब्लेमसाठी लॅबोरेटरी म्हणजे प्रयोगशाळेपुरताच मर्यादित राहत नाही, की त्यांनी सगळेच जे प्रयोग आहेत किंवा समस्या त्या लॅबोरेटरीमध्येच सोडवायला पाहिजे असं नाही. म्हणजे त्याने तिचं आपलं अस्तित्व लॅबोरेटरीजमध्येच असं बांधून ठेवायला नको. तर काय करायला पाहिजे? ही शुड सर्च अराउंड हिमसेल्फ. त्यांनी त्याच्या ज्या अवतीभोवती जे जग आहे, ज्या वस्तू आहेत, जे सराउंडिंग आहे, जे नेचर आहे, त्याने त्याच्या अवतीभोवती सर्च करावं अँड फाइंड दोज आन्सर्स इन अकॉर्डन्स विथ द नेचर. आणि त्या प्रश्नांची उत्तर त्यांनी निसर्गाप्रमाणे विथ नेचर म्हणजे नैसर्गिकरित्या त्याने शोधून काढावी. लॅबोरेटरी पुरतच मर्यादित न करता आपल्या आजूबाजू सभोवतालचा जो प्रदेश आहे किंवा नेचर आहे त्याच्यात ते प्रश्नांची उत्तरं शोधून काढावी. ही शुड हॅव अ क्वेश्चनिंग माइंड विथ द सायंटिफिक अप्रोच. आणि एक महत्वाची गोष्ट की काय असायला पाहिजे, जे गुड सायंटिस्ट आहेत म्हणजे चांगले वैज्ञानिक आहेत, तर त्यांचं डोकं नेहमी काय असायला पाहिजे, ही शुड हॅव अ क्वेश्चन इन माइंड. त्यांचं जे डोकं असलं ते नेहमी जिज्ञासू आणि प्रश्न अराईज होणारं पाहिजे, नेहमी प्रश्न पडणारं हवं विथ सायंटिफिक अप्रोच. आणि त्यांचा जो दृष्टिकोन आहे, अप्रोच म्हणजे दृष्टिकोन, आणि त्यांचं जे दृष्टिकोन आहे ते कसं असायला पाहिजे, वैज्ञानिक दृष्टिकोन असायला पाहिजे, सायंटिफिक दृष्टिकोन असायला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे मुलांना, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपण बघितलेलं आहे. आता तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. व्हॉट डज द वर्ल्ड मीजली मीन्स. आता मीजली म्हणजे काय, अतिशय छोटं, छोटंसं, स्मॉल क्वांटिटी मधलं. तर मीजली, तर इथे व्हॉट डज द वर्ड मीजली मीन्स. आता इथे या प्रकरणात मीजली आलेला आहे, तर काय म्हणू, अतिशय छोटी रक्कम किंवा अतिशय छोटंसं. तर मीजली या प्रकरणात कुठल्या संदर्भात आलेला आहे? तर मीजली आपण वाचलं होतं की रामन यांनी रामन इफेक्ट जेव्हा शोधून काढला, तर त्यांना फक्त ₹200 खर्च आला होता. म्हणजे मीजली, अगदी कमी पैशामध्ये त्यांनी ते केलं होतं. तर मीजली असं काय होतं, अतिशय कमी. तर याचं उत्तर बघूया आपण. इट इज वर्ड यूज टू इंडिकेट अ व्हेरी स्मॉल अमाउंट. म्हणजे हा जो शब्द आहे मीजली, MEASLY, मीजलीचं मीनिंग म्हणजे अर्थ काय होतो, इट इज वर्ड युज्ड इंडिकेट. हा शब्द इथे वापरलाय आणि आपल्याला दर्शवलेला आहे. इंडिकेट म्हणजे दर्शवणे. तर काय दर्शवलेलं आहे, अ व्हेरी स्मॉल अमाउंट. मीजली म्हणजे काय, अतिशय छोटीशी रक्कम. या पाठामध्ये त्याचा उत्तर म्हणजे अर्थ घेतलेला आहे. आता बघा चौथा प्रश्न वाचूया. वॉज रामन इंटरेस्टेड इन आर्ट्स. आता रामन यांना आर्ट्स म्हणजे कलेमध्ये आवड होती का? होती का मुलांना सांगा? तर नाही. तर त्यांना फिजिक्स या विषयामध्ये आवड होती आणि त्यांना प्रकाशाविषयी आणि ध्वनीविषयी, आवाजांविषयी, लहरी ज्या असतात आणि ऑप्टिकल्स असतात त्याच्याविषयी त्यांना आवड होती. तर आर्टमध्ये होती का? नाही. वॉज रामन इंटरेस्टेड इन आर्ट्स? तर नो. नो म्हणजे नाही. ही वॉज इंटरेस्टेड इन सायन्स. तर त्यांना सायन्स म्हणजे विज्ञान या विषयात आवड होती. आता पाचवा प्रश्न बघा. व्हॉट डज वन हॅव टू डू प्रूव्ह थेअरी सायंटिफिकली. व्हॉट डज वन हॅव टू डू टू प्रूव्ह थेअरी सायंटिफिकली. म्हणजे आपण कुठलंही संशोधन केलं किंवा कुठलीही जी थेअरी आहे किंवा पद्धत आहे, जर ते आपल्याला सायंटिफिकली प्रूव्ह करायचं आहे,
म्हणजे आपल्याला लोकांसमोर ते प्रूव्ह करायचं आहे, तर आपल्याला काय करायला हवं? व्हॉट डज वन हॅव टू डू टू प्रूव्ह अ थिअरी सायंटिफिकली? जर तुम्ही एक संशोधन केलेलं आहे आणि त्याची थिअरी मांडायची आहे, लोकांपर्यंत ते माध्यम पोहोचवून टाकायचं आहे, सायंटिफिकली म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्या ते प्रूव्ह करायचं आहे, तर आपण काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? ही हॅज टू कंडक्ट एक्सपेरिमेंट्स इन द लॅबोरेटरीज. जर आपल्याला एखादी थिअरी सिद्ध करायचं आहे, तर त्याच्यावर एक्सपेरिमेंट काय करायचं आहे? म्हणजे आपल्याला प्रयोग करायचा आहे. ही हॅज टू कंडक्ट एक्सपेरिमेंट्स इन द लॅबोरेटरीज. म्हणजे जी आपली विज्ञान शाळा असते, प्रयोगशाळा असते, तिथे काय करायला पाहिजे एक्सपेरिमेंट, म्हणजेच तिथे प्रयोग करायला पाहिजे लॅबोरेटरीमध्ये. देन कंडक्ट रिसर्च, आणि कंडक्ट रिसर्च म्हणजे त्याच्यावर त्यांनी रिसर्च करायला पाहिजे, शोध करायला पाहिजे. म्हणजे जेव्हा एक्सपेरिमेंट करायला पाहिजे लॅबोरेटरीमध्ये, आणि एक्सपेरिमेंट झाल्यानंतर कंडक्ट रिसर्च, त्याचा शोध घ्यायला पाहिजे, असं का झालं? अँड सर्च अराउंड हिमसेल्फ अँड ट्राय टू फाइंड द आन्सर. आणि आपल्या आजूबाजूला काय घडतं, आपल्या अराउंड काय घडतं, याच्याविषयी पण निरीक्षण करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे, अँड ट्राय टू फाइंड द आन्सर. आणि जे प्रश्न पडलेली आहेत, जे आपण प्रयोगशाळेत शोध घेतलेला आहे, रिसर्च केलेला आहेत, आणि त्याची उत्तरं आपल्या सभोवताली घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, निसर्ग, त्याच्यात उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तर काय आहे, व्हॉट डज वन हॅव टू डू प्रूव्ह प्रूव्ह अ थेअरी सायंटिफिकली? एखाद्याला आपलं जे थेअरी आहे ते वैज्ञानिक दृष्ट्या प्रूव्ह करायची आहे, तर त्याला काय करावं लागेल? त्याला सर्वप्रथम काय करावं लागेल? ही हॅज टू कंडक्ट एक्सपेरिमेंट्स इन द लॅबोरेटरीज. त्याने त्याचे एक्सपेरिमेंट, प्रयोग, लॅबोरेटरी म्हणजे प्रयोगशाळेत करावं. कंडक्ट रिसर्च, त्याच्यावर शोध घ्यावं. अँड सर्च अराउंड हिमसेल्फ, त्याच्या आजूबाजूला काय घडलं आहे ते बघावं. अँड ट्राय टू फाइंड द आन्सर्स, आणि उत्तरं शोधण्याचा काय करावा? त्यांनी प्रयत्न करावा. बघा, आता 6वा प्रश्न आहे, व्हॉट वन रामन द नोबेल प्राइज फॉर फिजिक्स इन 1930? बघा, आता व्हॉट वन रामन द नोबेल प्राइज फॉर फिजिक्स इन 1930? तर त्यांना जे 1930 मध्ये फिजिक्स या विषयात काय मिळालं होतं? नोबेल प्राइज मिळालं होतं. तर म्हणजे ते काय होतं? कशाबद्दल होतं? म्हणजे त्यांनी काय केलं होतं? म्हणजे व्हॉट वन रामन द नोबेल प्राइज फॉर फिजिक्स इन 1930? तर 1930 मध्ये त्यांनी जो रिसर्च केलं होतं किंवा डिस्कव्हर केलं होतं, तर त्यांना नोबेल प्राइज, म्हणजे त्याने काय डिस्कव्हर केलं होतं आणि त्यांना कशाबद्दल मिळालं होतं? तर काय आहे? फॉर हिज डिस्कव्हरी ऑफ रामन इफेक्ट्स. तर त्यांना फिजिक्स या विषयात 1930 मध्ये जो नोबेल प्राइज मिळाला होता, तर त्यांनी रामन इफेक्ट काय केलं होतं? शोधून काढलं होतं. म्हणून त्यांना नोबेल प्राइज मिळालं होतं. आता बघा, 7वा आणि शेवटचा प्रश्न आहे. व्हाय वॉज 28 फेब्रुवारी डिक्लेअर्ड ॲज अ नॅशनल सायन्स डे? म्हणजे 28 फेब्रुवारीला आपण नॅशनल सायन्स डे हा सेलिब्रेट करतो. तर तो कशाबद्दल आहे? सांगा भाऊ, कशाबद्दल आहे? का बरं? कारण मुलांनो, की या दिवशी काय केलं होतं, त्यांनी जे रामन सायंटिफिक जे आहे ते 28 फेब्रुवारी 1928 ला लोकांसमोर त्यांनी काय केलं होतं? अनाउन्स केलं होतं आणि प्रूव्ह केलं होतं. म्हणून त्या दिवसाला काय करतात, नॅशनल सायन्स डे म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून आपण काय करतो? सेलिब्रेट करतो. तर ह्याचं उत्तर बघूया. बिकॉज म्हणजे कारण, डॉक्टर रामन डिस्कव्हर्ड द रामन इफेक्ट ऑन दॅट डे. या दिवशी त्यांनी 28 फेब्रुवारीला रामन इफेक्ट हा डिस्कव्हर केला होता, शोधून काढलं होतं आणि लोकांसमोर अनाउन्स केलं होतं. म्हणून 28 फेब्रुवारी आपण हा राष्ट्रीय विज्ञान दिवस, नॅशनल सायंटिफिक डे म्हणून काय करतो? साजरा करतो. तर हे लक्षात ठेवायचं मुलांनो. आपल्याला आता तर उपयोगाचं आहेच, पण जेव्हा आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम वगैरे देतो, त्याच्यात पण अशा प्रकारची प्रश्न उत्तर विचारले जातात. तर अशा प्रकारे मुलांनो, आपण काय केलेलं आहे, या 5ही स्टेपमधून आपण द ग्रेट सायंटिस्ट हॅव्हिंग क्वेश्चनिंग माइंड हा जो चॅप्टर आहे तो अभ्यासला आहे. आणि डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी खूप छान लिहिलेलं आहे त्यांच्या पॅसेजमध्ये. डॉक्टर सी.व्ही. रामन त्यांनी कसं रिसर्च केलं, त्यांच्या मनात कसे प्रश्न अराईज झाले, एका साध्या गोष्टीपासून कसं, आणि त्यांची जिज्ञासी वृत्ती आणि क्वेश्चनिंग माइंड, आणि कमीत कमी खर्चात म्हणजे त्यांनी आपली नॅचरल ज्या गोष्टी आहेत निसर्गाच्या, त्याच्यातून कसं फाइंड आउट केलं, हा एक सायंटिफिक दृष्टिकोन ते आपल्याला देतात. तर डेफिनेटली डॉक्टर सी.व्ही. रामन आणि डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासारखं सायंटिफिक व्हिजन तुम्ही ठेवा, आणि तशी दृष्टी ठेवा. तुमच्या आजूबाजूला काय घडतं, काय कसं होतं, त्याच्यावर तुम्ही
प्रश्न अराईज होतात, प्रश्न निर्माण करा, ते शोधण्याचा प्रयत्न करा. या पाठातून आपल्याला काय मेसेज मिळतो, की आपली जी वृत्ती आहे ती नेहमी सायंटिफिक असायला पाहिजे, वैज्ञानिक असायला पाहिजे, आपला दृष्टिकोन वैज्ञानिक असायला पाहिजे आणि आपण छोट्या-छोट्या गोष्टीचा शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि शोधताना आपल्याला प्रश्न पडले पाहिजे, की हे का बरं होतंय? याच्या मागचं कारण काय असेल ना, आपण काय करू शकतो? तर अशी या सुंदर महान थोर व्यक्तीचं आपण काय म्हणजे जी आहे त्यांचं जे वैज्ञानिक जे आहे सायंटिफिक रिसर्च आहे याबद्दल आपण माहिती जाणून घेतली आणि सुंदर अशी माहिती तुमच्यासमोर आपण अभ्यासलेली आहे आणि असाच विजन तुम्हाला पण तुमच्या आयुष्यात ठेवायचं आहे, की तुमच्यामधलं एखादं डेफिनेटली सी.व्ही. रामन यांच्यासारखे काय बनेल थोर वैज्ञानिक तुमच्यामधनं पण असं बनू शकतात. तर धन्यवाद मुलांनो. आपलं हे जे चॅप्टर इथेच संपलेलं आहे. आता आपण नेक्स्ट याच्यात आपल्या नवीन चॅप्टर सोबत आणि नवीन युनिट सोबत आपण भेटूया. धन्यवाद.